नमस्कार, मी शफीक पटेल, आझाद रिक्षा चालक संघटना संस्थापक अध्यक्ष। आज आपल्यासमोर येण्याचे कारण असे आहे की एक रिक्षा चालक आहेत इरफान शेख, जे नागपूर चाळ येथे राहिला आहेत आणि आज सकाळी व्यवसाय करताना त्यांना एअरपोर्ट येथून एक पॅसेंजर त्यांनी बसवलं आणि पिंपरी चिंचवड भागातील ताथवडे या ठिकाणी त्यांना सोडायचं म्हणून त्यांना रिक्षामध्ये बसवले असताना ताथवडे येथे सकाळी उतरल्यानंतर त्यांच्या रिक्षामध्ये पॅसेंजर समीर लहाने, जे स्वतः नागपूरचे आहेत, त्यांनी त्यांची बॅग त्या रिक्षामध्ये विसरली, ज्यामध्ये काही मौल्यवान वस्तू होत्या। सर, आपल्याला किती 2 तासानंतर 3 तासानंतर 3 तासानंतर कळालं। त्यांना 3 तासानंतर कळालं की त्यांची जी बॅग आहे, सॅक बॅग, ज्याच्यामध्ये स्वतःचा पासपोर्ट आणि इतर काही गोष्टी होत्या, तर 3 तासानंतर त्यांना कळालं की ते रिक्षामध्ये विसरलेले आहेत। आणि ताथवड्यातील ज्या ठिकाणी ते उतरले तिथला CCTV कॅमेरा चेक केल्यानंतर त्यांना रिक्षाचा नंबर आणि इतर काही गोष्टी कळाल्या। तर आपण याबाबतची सविस्तर माहिती समीर लहाने सर, प्रवासी, यांच्याकडनं घेऊ। ऍक्च्युली काय झालं आणि पूर्ण माहिती याबाबतची। मी ऍक्च्युली खूप जास्त थँकफुल आहे इरफानसाठी की त्यांनी मला माझी बॅग परत केली। ॲक्च्युली मी नागपूरचा राहणार आहे। आणखी आज सकाळी 6 वाजता माझी फ्लाईट इथे लँड झाली। मी ॲक्च्युली माझ्या मित्राकडे राहायला आलो आहे इथे 2 दिवस। आणखी माझ्याकडे 3 बॅग्स होत्या, त्याच्यातली एक बॅग ही होती ब्लॅकवाली, जी मी ऑटोमध्ये विसरलो होतो। याच्यामध्ये माझे ॲक्च्युली सगळे ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स आहे आणि पासपोर्ट्स आहे, फॅमिलीचे पासपोर्ट्स आहे, माझे पासपोर्ट्स आहे विथ विजाज। आणखी मला ॲक्च्युली इन नेक्स्ट 2 वीक्स मला ट्रॅव्हल करायचं आहे। आणखी 3 तास मला नाही कळालं। आणखी त्याच्यानंतर मी फोन चार्ज करायसाठी चार्जर शोधायला लागलो, तेव्हा मला रिअलाईज झालं की माझी बॅग ही मिसिंग आहे म्हणून। तर आम्ही चेक केलं की CCTVमधलं किती वाजता ऑटो आला, त्याचा नंबर काय आहे, आणि ही आम्ही खात्री करून घेतली की मी बॅग कॅरी केली होती की नाही कॅरी केली होती। तर मग आमचा जो ऑटो तिथे पोहोचला, आणखी जेव्हा मी ऑटोतनं खाली उतरलो तेव्हा पाहिलं की माझ्या खांद्यावर बॅग नव्हतीच। तर त्याच्याने आम्हाला खात्री पडली की बॅग रिक्षामध्ये सरवली आहे। तर त्याच वेळेस माझ्या वाईफने एक आयडिया दिली की तू Google Payवर त्याला मेसेज कर म्हणून। तर मी म्हणून Google Payवर त्याला मेसेज करत राहिलो की हा माझा नंबर आहे, मला प्लीज कॉल कर, कारण माझे ते डॉक्युमेंट्स आहेत, मोस्ट इम्पॉर्टंटली पासपोर्ट आहे। रिक्षा चालकाने तुम्हाला टाळाटाळ केली की नाही, लगेच त्यांनीच रिस्पॉन्ड केला। तोच खूप जास्त प्रोएक्टिव्ह होता। ओके, मी ऑलमोस्ट 5 मेसेजेस पाठवले तर त्याला लगेच त्याचा फोन आला। स्पेशल मेन्शन करायचं इथे म्हणजे इरफाननी नाईट शिफ्ट केली आहे काल रात्री, आणि नाईट शिफ्ट करून ते झोपलेले होते, तरी त्यांनी ते मेसेज चेक करून कॉलबॅक केला आणि त्यांनी झोपेची पर्वा न करता परत कॉलबॅक करून आम्हाला भेटायला आले। हे सगळ्यात महत्त्वाचं मेन म्हणजे, आणि येऊन इथं संघटनावर तुम्हाला भेट दिली। तर आज अशा प्रकारे एका रिक्षामधील प्रवाशाला प्रामाणिकपणाची, म्हणजे एक परदेशी असताना, म्हणजे पुण्याचे नाही ते प्रॉपर, परंतु महाराष्ट्रीयन आहेत, नागपूरचे आहेत, पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांना हा अनुभव भेटलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा एक माइंडसेट जो आहे, तो माइंडसेट सुद्धा रिक्षा चालकांबद्दल बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो सुद्धा चांगला झालेला असेल अशी मी अपेक्षा करतो। आणि पुन्हा सर, आपल्याला सुद्धा एक विनंती करेल की आपण किंवा आपले मित्र जे कोणी कोणत्याही वाहनामध्ये, ते कार असू दे, रिक्षा असू दे किंवा इतर कोणतेही वाहन असू दे, फक्त रिक्षामधून किंवा त्या वाहनामधून उतरताना आपण आपल्या बिलॉंगिंगची, आपल्या सामानाची काळजी घ्यावी, जेणेकरून कदाचित नाहक रिक्षा चालक भरडला जाऊ नये, त्याची बदनामी होते। किंवा समजा त्याने पाहिलंच नाही की पाठीमागे कोण बसले, कोण उतरले, काय ठेवलंय, काय नाही ठेवलंय, तर त्याची जबाबदारी आहे, परंतु त्याच्यापेक्षा जास्त जबाबदारी प्रवासी म्हणून ही आपली आहे। तर आपण याची काळजी घ्यावी। बरोबर, ठीक आहे सर, थँक्यू सर। थँक्यू।